का, पण ह्यांचं नशीब चांगलं या वासराचं मालकांचं. न तर असं मस्त आता मोठा लक्ष बी आहे, पण लक्षाच्या म्हणजे बाकी लक्ष सोडल्यावर लक्ष होईल असं नाही होत. पण ह्यांचं म्हणजे मी 2-3 वेळा मी असंच बोललो मित्राला आमच्या, अरे सर्जाच्या पुढचा सर्जा झालाय असं होत नाही कधी, पण झालाय म्हणजे नशीब चांगलं आहे मालकांचं. मालकांचं नशीब. आज ते उद्या आपला हा बिंजोरचा खेळ पावसामुळे बंद पण होईल. हा सर्वात मोठा गुलाल आहे का आजचा? हा सर्वात मोठा असा गुलाल आणि लास्ट आता आमचा होता आणि लास्ट मध्ये ना गुलाल आम्हाला खूप मोठा दिला. शेवटचा मैदान होता आता याच्या. दादा नमस्कार. नमस्कार. आज पुन्हा मथुर सोबत पळून हा पाटगावचा मैदान गाजवला एक आदात वासरानी म्हणजे आपला घोटगावचा सर्जा. काय सांगाल आजच्या गुलालाविषयी? आजचा गुलाल आमचा मस्त टॉपचा गुलाल झाला आणि आदत वासरू असून आम्ही ओपन मध्ये नाव देतो विजिटला. आज मिलिंद शेठ आणि मथुरची ही गाडी होण्याची म्हणजे दाट शक्यता होती आणि ती झाली. आणि समोरून पहिल्याला आपला सर्जासाठी मागणी आली, तर कसं काय आपण म्हणजे ठरवलंय? पहिला आमचा फिक्स करूनच आलेलो आणि गाडी झाली. गाडी झाली, खूप आनंद झाला असेल, काय सांगा? आनंद झाला. नक्कीच. आणि ना आज खूप चांगली गाडी होती. मिलिंद शेठ यांचा भुंगा पण खूप नावाजलेला बैल आहे या बिंजोर क्षेत्रामध्ये, त्याचा पण नाव आहे. त्याच्याविषयी काय सांगशील? भुंगा पण टॉपचा बैल आहे. नंदे त्याच्या नंद्या पलाला, नंद्या पण टॉपचा मध्ये पलातो. ती गाडी पण रनिंगची आहे. आम्हाला थोडी काय सांगशील मग? आज भरपूर मोठा आनंद. मला वाटतं कदाचित आज ते उद्या आपला हा बिंजोरचा खेळ पावसामुळे बंद पण होईल. हा सर्वात मोठा गुलाल आहे का आजचा? हा सर्वात मोठा असा गुलाल आणि लास्ट आता आमचा होता आणि लास्ट मध्ये ना गुलाल आम्हाला खूप मोठा दिला. शेवटचा मैदान होता. आता याच्या पुढे काय नियोजन मग आपल्या भुंगा याचं सर्जाचं? आता बघू नंतर घाटावर 3 फेऱ्यामध्ये. विशेष ना घरच्या गाईचं वासरू आहे आणि मुंबई गाजवतो आदात मध्ये, काय सांगशील? घरच्या काय म्हणजे आमचा मोठा सर्जा आहे त्याची पैदास आहे. मोठ्या सर्जाची पैदाईस केली त्यावेळेला काय एक आत्मविश्वास होता की आज जसं मोठ्या सर्जाने नाव केलं तसं आपण करील? झाला तेव्हा कॉन्फिडन्स होता का सर्जा सारखं नाव करेल म्हणून. आणि आज करतोय पण तो. मथुर इतका मोठा महाराष्ट्राचा बिंजोरचा ज्याला बादशाह म्हणतात, आवर्जून घाटावर गेल्यानंतर बिंजोरचा बादशाह आणि कुठं ना कुठं त्याचा एक वय पण आहे आणि त्या वयानुसार आपला अनुभवी त्याचा अनुभव आणि आपल्या आदत बैलाचा एक अनुभव, ही गाडी जुलाली. कुठं ना कुठं प्रेक्षकांना गाडी बघायला आवडतं आणि आज पण विशेष म्हणजे ना फाटीमध्ये अंधार झाला गाडी सुटण्यासाठी, पण प्रेक्षक थांबलं होतं. प्रेक्षकांसाठी काय सांगशील? प्रेक्षक ही गाडी बघण्यासाठी पूर्ण पब्लिक थांबली होती. पुन्हा आठ भरलेला ही गाडी बघण्यासाठी. आणि मथुर आणि सर्जा परत कधी आता दिसेल? आता जरा हा आमचा शेवटचा अड्डा होता. आता पण घाटावर पुढच्या सीझनला नक्कीच दिसेल. पुढच्या सीझनला नक्की दिसेल. पण काय प्रेक्षकांना एक आतुरता राहील की 3 फेऱ्यामध्ये घाटावर ही गाडी पळेल का? 100% होणार गाडी. 100% 3 फेऱ्यामध्ये पण घाटावर. कारण सर्जाचं ना खूप कौतुक होतंय बिंजोर क्षेत्रामध्ये या आताच्या सीझनला. आणि ड्रायव्हर बोलून पण आज आटील ड्रायव्हर काम काढायचा. गाडीवर ड्रायव्हर तो असतो मथुर आणि सर्जा असल्यावर, आणि कोणता पण असला सर्जा निघला ना आटील स्वतःहून गाडीवर येतो. चालेल, त्यांच्याशी पण बोल. दादा नमस्कार. नमस्ते. या बिंजोर खेळामध्ये ना आणि 3 फेऱ्याच्या खेळामध्ये तुमचं खूप मोठं नाव आहे आणि आज पण एक मैत्रीपूर्ण लढत झाली. मिलिंद शेठ पाटील यांची इच्छा होती मथुर सोबत गाडी आम्हाला करायची आहे आणि ती झाली. गाडी आपण गुलाला ठेवली. काय सांगाल आजच्या गुलालाविषयी? आजच्या गुलाला विषय असा आहे की ती मैत्रीपूर्ण शर्यत झाली आणि गाडी म्हणजे चांगलीच पळाली. सर्जा आणि मथुरची गाडी सगळ्या पहिल्यांदा पळवली का ही गाडी? नाही, 3-4 वेळा पळवली गाडी. सर्जा आणि मथुर? हो, 3 वेळा पळवली. मला 3 वेळा गुलालात राहिली का? हो. गाडीला ना भयानक स्पीड लागतं. आता त्या दिवशी खिरकालीच्या मैदानात पण बघितले आपण. कसा वाटतं अनुभव चालवण्याचा? चालवण्याचा असा अनुभव आहे की आता हे पहिल्यापासूनच ड्रायव्हरी करतोय. हे म्हणजे आदत वासुर आहे, पण त्याचं कौतुक असं वाटतं मला की मोठ्या बैलापेक्षा त्याला म्हणजे गाडी वडायचा छंद आहे भरपूर. त्यामुळे आणि त्याची गाडी हाणावी मजा येते. अंधार पडला होता तर काय प्रेक्षकांना पण एक आतुरता होती गाडी होतंय का ना होते, पण ती झाली. आणि म्हणजे वासरानं जिद्द दावली की पळायची म्हणजे अंधार पडतानाच. मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा पण ना खूप त्याचं नाव आहे, त्याच्याविषयी काय सांगाल? आता तो कसं बिनजोडचाच बैल आहे आणि चांगलाच बैल आहे आणि ती मैत्रीपूर्ण शर्यत झाली त्यांची आपली यांची घोटवाल्यांची आणि बाईची. आता दादानी माहिती दिली की 3 फेऱ्यामध्ये पण आम्ही ही गाडी पळवू. काय सांगाल आपण त्याविषयी? ड्रायव्हर आपणच असाल का तिथे? आता आहे म्हणजे आपणच आहे. आता 3 फेऱ्याला बघू आता कशी गाडी पळते, पण पळेल गाडी चांगली, काहीच अडचण नाही. 3 फेऱ्याला पण चांगलीच पळेल. हो. आज या पाटगावच्या मैदानाचं नियोजन कसं होता काय सांगाल? कारण आज इथं धुलीचा रान होता. म्हणजे दुलीचं रान बी असून आणि म्हणजे रान असं म्हणजे थोडं आहे खालवर खालीवर उतार, पण गाडी चांगली पळाली, काही अडचण नाही.
तुम्हाला तर माहिती आहे मथुर जिथं तिथं प्रेक्षकांची जल्लोष आणि प्रेक्षक थांबतात गाडी बघायला. ती गाडी मथुर ज्यूस तर पब्लिक हटलत नाही अजिबात. हटतच नाही आणि आज पण हटली नाही. घोटच्या सर्जाविषयी काय कौतुक कराल त्याचं? आता मी म्हटलं की आदत वयात म्हणजे तो खूप म्हणजे त्याचं म्हणजे मनापासून म्हणजे पहिल्यापासून म्हणजे त्याचं आदत वयात म्हणजे त्याचं कौतुक असं वाटतं की भरपूर तो पोहोचूया म्हणजे मोठ्या बैलापेक्षा बी. कसं बघतं त्याचं भविष्य आता? भविष्य म्हणजे यांचा एक पहिला सर्जा होता त्याच्यापेक्षा बी थोडा म्हणजे वाढीवच आहे, कमी नाही. आणि त्याचीच पैदाईच केली आणि कुठं कुठं कामी आली ती. तसा आहे म्हणजे असं होत नाही बरं का, पण ह्यांचं नशीब चांगलं या वासराचं मालकांचं. न तर असं मस्त आता मोठा लक्ष बी आहे पण लक्षाच्या म्हणजे बाकी लक्ष सोडल्यावर लक्ष होईल असं नाही होत. पण ह्यांचं म्हणजे मी 2-3 वेळा मी असंच बोललो मित्राला आमच्या, अरे सर्जाच्या पुढचा सर्जा झालाय असं होत नाही कधी, पण झालाय म्हणजे नशीब चांगलं आहे मालकांचं. मालकांचं नशीब चांगलं चांगलं आहे. आहे. मला तर वाटतं आपण पण त्याला घडवण्यासाठी काहीतरी थोडी पोर अनमोल असेल मदत. काय सांगाल? आता ही पोरांची मेहनत आहे सगळ्याच, कॅम्प गोट कॅम्प सगळे गँगची गावाची पोर आहेत भरपूर. आणि आपलं त्यांचं आमचं विजू ड्रायव्हर आहे दररोजचं, आमचं किरण घाडगे आहेत, म्हणजे हे सगळीच टीम आहे, आम्ही आहे. विशेष सुट्टीला ना आज दिनेश दुधकर नसून केशव दलवी आज मथुरच्या सुट्टीला होते. नाही छान सुट्टी, काय अडचण नाही, चांगली गाडी सुटली, काय अडचण नाही. आणि केशव दळवी कसं नेहमी बैल सोडणारच व्यक्ती आहे ती. चालेल मित्रांनो, खूप चांगला गुलाल झाला आज या बिंदूर क्षेत्रामध्ये. या सर्जनी जो आपलं नाव कमवलंय ना, कुठं ना कुठं त्याच्या मागची मेहनत या सर्वांची आहे. आणि दादा तुम्हाला अभिनंदन, नेहमी तुमचा सर्जा गुलालातच राहा. आपल्या चॅनल करू शुभेच्छा. धन्यवाद.